नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. अनिल देशमुख यांना 9 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमएलए कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा कोठडी सुनावण्यात आली आहे. 9 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्याचं कळतंय. आणि यात आपण बघितलं तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयानं त्यांना आधी 6 तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती, पण आता आणखी 9 दिवसांची ईडी कोठडी जी आहे ती पीएमएलए कोर्टानं सुनावलेली आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, काय तपशील याबद्दल? आपल्याला माहिती आहे की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यापूर्वी ईडीनं 5 वेळा समन्स बजावले होते, पण दरम्यानच्या काळात वेगवेगळी कारणं देऊन किंवा उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल असल्यामुळे आपण ईडीच्या समन्सला सामोरे जात नाही आहोत असं सातत्यानं अनिल देशमुख यांच्याकडनं सांगितलं जात होतं. परंतु गेल्या शनिवारी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर याच आठवड्यात सोमवारी अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले होते आणि त्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत अटक करण्यात आलेली होती. कोर्टानं त्यांना 6 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत त्यांना ईडीची कोठडी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज त्यांना जेव्हा पुन्हा एकदा कोर्टामध्ये उभं करण्यात आलं तेव्हा पुन्हा त्यांना आता 9 दिवसांची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी अजून पुढे यायच्या आहेत किंवा ज्या काही मनी ट्रेल सापडलेल्या आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती ही अनिल देशमुखांकडनं आपल्याला घ्यायची आहे आणि त्या संदर्भात अनेक गोष्टींची विचारणा त्यांच्याकडून करणं अजून बाकी आहे. अशा पद्धतीचा युक्तिवाद ईडीकडनं करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवर आता कोर्टाने ही 9 दिवसाची कोठडी प्रणाली, आणखीन एक अपडेट आपल्या हाती येत आहे. अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे असं कळतंय. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. माजी गृहमंत्र्यांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावल्याचं कळतंय. आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय. या क्षणाचं हे अपडेट आहे. अनिल देशमुखांचा कोठडीतला मुक्काम जो आहे तो वाढलेला आहे. यापूर्वी त्यांना पीएमएलए कोर्टानं 9 दिवसांची कोठडी सुनावली होती, पण आता हे जे अपडेट आपल्यापर्यंत येऊन पोहोचतंय आपल्या प्रतिनिधींमार्फत ते असं आहे की त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे. त्याच्यामुळे आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की 2 प्रकारे खरं तर कोठडीतले प्रकार जे आपण बघतोय की एक तर ईडी कोठडी आणि दुसरी न्यायालयीन कोठडी. तर त्यातही जर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर त्यात त्यांना जामीन मिळण्याची किती शक्यता आहे? पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. पीएमएलए कोर्टानं ही कोठडी सुनावली आहे. ही न्यायालयीन कोठडी आहे. 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असल्याचं कळतंय. अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचा अपडेट आपण बघतोय. याविषयी आपण बोलणार आहोत. आमच्या वरिष्ठ सहकारी प्रीती सोमपुरा आपल्याबरोबर आहेत. प्रीतीजी, काय अपडेट याबद्दल? तर या सगळ्या प्रकरणांमध्ये जे आहे जे अनिल देशमुखांनी 14 दिवसाची न्यायालयीन ज्युडिशियल कस्टडी कोर्टाने दिलेली आहे. 14 दिवसाची दिलेली आहे, कारण याच्या अगोदर जे दोन्ही पक्षांनी आर्ग्युमेंट केलेलं होतं आणि त्यानंतर जे आज सकाळी त्यांना मेडिकलसाठी जे हॉस्पिटलमध्ये गेले होते, नंतर आज कोर्टाने त्यांना 14 दिवसाची ज्युडिशियल कस्टडी या प्रकरणात दिलेली आहे. प्रीतीजी, मला यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक जाणून घ्यायचा आहे आपल्याकडनं की ही जर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे तर यात त्यांना जामिनासाठी अपील करता येऊ शकतं का? त्यांना जामीन मिळू शकतो का? नक्की ते लोक अपील करू शकतात, कारण आता जेसी झालेली आहे आणि आज सकाळी त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेले होतं. नंतर पीएमएलए कोर्टमध्ये त्यांना आज प्रोड्यूस करण्यात आलं आणि आता जे दोन्ही पक्षांनी जे आर्ग्युमेंट केली होती आणि नंतर जे आहे अनिल देशमुखाच्या ॲडव्होकेटला असं सांगायचं होतं की 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडीची गरज नाही आहे, फक्त 9 दिवसाची कोर्टने द्यावी. पण जे ज्युडिशियल कस्टडी जे आहे आता 14 दिवसाची अनिल देशमुख यांना मिळालेली आहे आणि आता जे अनिल देशमुखचे जे ॲडव्होकेट आहे ते बेल ॲप्लिकंटसाठी मूव्ह करणार. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. तर अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. यामध्ये ते जामिनासाठी अर्ज करू शकतात. अर्थात त्या दृष्टीने त्यांच्या वकिलांच्या वतीने
पुढल्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. बघूयात नेमकं आता काय घडतंय. या सगळ्या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून आहोत. जाऊयात अहमदनगरमध्ये. अहमदनगरमधनं बातमी अशी की अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेत. इतकंच नव्हे तर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. त्याचबरोबर सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात जी आग लागली, ज्यात दुर्दैवाने आपण बघतोय 10 जणांचा मृत्यू झाला, ही आग नेमकी कशी लागली या सगळ्या गोष्टींचा शोध आणि तपास केला जाईल आणि त्यानंतर जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. बोलूया आता आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, अहमदनगरमधली हॉस्पिटल आग प्रकरण ही घटना दुर्दैवी म्हणावी लागेल. 10 जणांना आपण गमावलं त्या सगळ्याच्यात, पण आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय आदेश देऊ केलेले आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत आणि ही अति गंभीर बाब जी आहे त्या संदर्भात त्यांनी कडक आदेश जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. सदर घटना कोणत्या कारणामुळे घडली, का घडली अशी सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आणि या संपूर्ण चौकशीचा अहवाल जो आहे तो देखील मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी देखील फोनवर संवाद साधलेला आहे. त्या ठिकाणी जी काही दुर्घटना घडलेली आहे त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत कमी पडणार नाही, तिथे तात्काळ मदत जी आहे, जी लागेल मदत तात्काळ देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदर जे दुर्घटनेत जे कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. सर्वात प्रथम चौकशीचा अहवाल जो आहे तो तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ही आग नेमकी कशी लागली याची सखोल चौकशी करून या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आलेले आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. दरम्यान यावर मंत्री नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. नया आईसीयू बनाया गया था जिसमें कोरोना के रुग्ण थे. निश्चित रूप से ये घटना बहुत ही गंभीर है. ये स्पष्ट आदेश था कि सभी अस्पतालों का फायर ऑडिट किया जाए, इसकी जांच बैठाई जाएगी कि इस अस्पताल का फायर ऑडिट किया गया था कि नहीं किया गया तो कौन दोषी है, और फायर ऑडिट के बाद भी अगर आग लगती है तो क्या कारण है. निश्चित रूप से जांच होगी और जांच में जो दोषी होगा उन पर कार्रवाई की जाएगी. जिन लोगों की मौतें हुई है सरकार की तरफ से मुख्यमंत्री जी उनकी जो मदद की है वो घोषणा करेंगे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली होती आणि या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही रुग्ण आगीत होरपळून जखमी झालेत. एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते. रुग्णालयातील आयसीयूमध्ये ही आग लागली होती आणि या आगीत रुग्णालयातील आयसीयू जे आहे ते अगदी पूर्णपणे जळून खाक झालं. या रुग्णालयातील आयसीयू विभागात 25 जण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 10च्या सुमारास रुग्णालयातील आयसीयू विभागाला आग लागली होती आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांना इतर ठिकाणी तातडीनं हलवण्यात आलं. त्यांच्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल असं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. शॉर्ट सर्किट की वजह से यहाँ पे आग लगी है. कोविड का जो अहमदनगर सिविल हॉस्पिटल का ये जो वार्ड था उसमें 17 पेशेंट्स थे और यहाँ पे उनको वहाँ से शिफ्ट किया. उसमें लोकल एमएलए ने भी वो इमीडिएटली यहाँ पे पहुँचे थे. सब यहाँ पे जो भी कार्रवाई करने की कार्रवाई किया, लेकिन दुर्भाग्य से 10 लोगों का मृत्यु हुआ. सर फायर ऑडिट हुआ था सर?
फायर ऑडिट हुआ था। तो अभी मतलब 10 लोगों की तो जान गई, लेकिन फिलहाल में अभी कितने इंजर्ड है और कितने सीरियस इंजर्ड है एक और उनको एक कहाँ लाया सीरियस गया? है और बाकी के 6 जो है दूसरे हॉस्पिटल के दूसरे वार्ड में वहाँ पे शिफ्ट किए हैं। तो सर ऑडिट को लेकर भी सवाल खड़ा हो रहा है, जिस तरीके से आईसीयू में आग लगी है, आग बुझाने के लिए जो मतलब जिन जिन चीज़ों की ज़रूरत मांगती थी वो चीज़ नहीं वहाँ पे। उसका भी इंक्वायरी किया जाएगा। अभी फिलहाल तो जो है कि ये दुर्घटना के बाद में पहला जो है पेशेंट को और बाकी का जो है वो कार्रवाई में हम व्यस्त हैं। तो संबंधितों पे कार्रवाई की कुछ अभी इंक्वायरी होगा, उसके ऊपर कार्रवाई जरूर किया जाएगा। आणि बाहेरच्या ग्रिल लावल्या त्याच्यामुळे बाहेर दूर जायला जागा नव्हती, परंतु अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या काचा फोडून आतमध्ये पाणी मारून कूलिंग करायचा प्रयत्न केला, परंतु आतमध्ये जे 15 पेशंट्स होते ते व्हेंटिलेटरवरती म्हणा किंवा ऑक्सिजनवरती, त्यांना बाहेर काढणं हे कर्तव्य आणि किंवा प्रथम जबाबदारी असल्यामुळं आतमध्ये जाऊन मी ते 15 कॅज्युअलिटीज बाहेर काढल्या आणि त्यांना वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे। त्यावेळेस भीतीही एक अशी होती की जर आपण ऑक्सिजन काढलं तर कदाचित ते त्या ठिकाणी मे बी ऑक्सिजन अभावी ते मरूही शकत होते, परंतु त्याचा विचार न करता त्यांना आपण दुसरीकडे शिफ्ट करून परत उपचार करतील या हेतूने आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी प्राथमिक जी आग लागली होती त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमधनं देखील जे कर्मचारी त्यांनी देखील मदत केलेली आहे। MIDCची गाडी नंतर आम्हाला कूलिंगच्या मदतीकरता आलेली आहे। आग कशामुळे लागली अजून अद्याप त्याचं कारण निश्चित सांगता येणार नाही, परंतु मे बी शॉर्ट सर्किट असण्याची संभाव्यता नाकारता येत नाही। ज्यावेळेस इलेक्ट्रिक ऑडिट होईल त्यावेळेस ते निश्चित कारण त्याचं समोर येईल। रुग्णालयामधील आगीला कोण जबाबदार याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली आहे। मागणी त्यांनी केली आहे। तसंच रुग्णालयातील ICU विभागाचं फायर ऑडिट झालं होतं का याचाही तपास करण्याची मागणी जगताप यांनी केली आहे। सकाळीच पालकमंत्री महोदयांशी बोललोय, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय आणि पोलीस प्रशासनाचे प्रमुख SP साहेबांशी बोललेलो आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता पालकमंत्र्यांशी बोललो की याची लगेच चौकशी लावावी आणि जे कोणी दोषी असतील याला फायर ऑडिट फक्त झालेलं बोलला ते, पण फायर NOC दिलेली आहे का? जसं खासगी दवाखान्यामध्ये आपण पाहतो की फायर NOC दिली जाते, की फायरची NOC असल्याशिवाय कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही, तर याला देखील दिलेली आहे का नाही ही देखील चौकशी झाली पाहिजे। आणि मग जर नसेल दिली तर ही का नाही दिली गेली? मग त्या फायरच्या जो काही जबाबदार अधिकारी असेल की त्याची अग्निशमन विभागाचा जो काही जबाबदार अधिकारी असतो त्याची जबाबदारी नव्हती का ही पाहायची, तपासायची? इथल्या ज्या काही सिव्हिलचं प्रशासन असेल त्याची जबाबदारी नव्हती का? तर ह्या जर आपल्या हलगर्जीपणा जर असेल आणि सर्वसामान्य लोकांचा जर दुर्दैवी असा सण उत्सवाच्या काळामध्ये जर अशी घटना जर घडत असेल तर दुर्दैव आहे। नगरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे। शासनानं जखमी आणि मृतकांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। आताच मला कळलं आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन प्राणहानी होणार नाही हा प्रयत्न करायला पाहिजे। तिथलं प्रशासन ते करत असेल, तिथले सगळे पेशंट शिफ्ट करावे लागतील आणि विशेषतः इंटेन्सिव्ह केअरमध्ये असणाऱ्या पेशंटना इतक्या इमिजिएट ICU मिळणं अवघड असतं, पण परमेश्वर करो आणि सगळ्यांना ताकद मिळून हे सगळं शिफ्टिंग होऊ देत, कमी प्राणहानी होऊ देत। याची फायनली चौकशी करायला लागेल की काय नेमकं झालं। त्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही आहेत, जे पालकमंत्री होते त्यांनी राजीनामा दिला, नवीन पालकमंत्री अजून उद्धवजींनी अपॉइंट केले नाही आहेत आणि त्यामुळे प्रशासनावर कोणी पकड निर्माण करायची हा मोठा मुद्दा आहे। पण उद्धवजी त्याचा विचार करतील। जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही मदत मिळाली पाहिजे, जे जखमी झाले आहेत त्यांच्या औषधोपचाराची काळजी सरकारने केली पाहिजे। आणि यानंतर इथं वेळ झाली ब्रेकनंतर पाहूयात। अंबानी कुटुंबीय मुंबई सोडून जाणार नसल्याचं स्पष्टीकरण रिलायन्स समूहानं दिलं आहे। अंबानी कुटुंबियांनी लंडनमध्ये घर खरेदी केलं असून ते त्या ठिकाणी स्थायिक होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्यात, परंतु याबाबत रिलायन्सनं स्पष्टीकरण दिलं असून सर्व बातम्या निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी लंडनमधील या घराची खरेदी करण्यात आल्याचं रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। पुढे पाहूयात। ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायन्स हा युनिसेफ, नेदरलँड आणि USAID स्पॉन्सरशिप अंतर्गत करण्यात आलेला एक खास प्रयत्न आहे आणि या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी, सॅनिटेशन आणि स्वच्छतेचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। ऋषिकेशच्या
परमार्थ निकेतन आश्रमाचे आध्यात्मिक प्रमुख आणि स्वामी चिदानंद सरस्वती यांनी मिशन पाणीच्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. जब हम एजेंडा 2030 और भारत की बात करते हैं तो हमें याद रखना होगा कि सतत विकास से हमारा मतलब क्या है. एक ऐसे विकास से जो वर्तमान पीढ़ी के साथ हमारी भावी पीढ़ियों की ज़रूरत को भी ध्यान रखे, और उसके लिए सबसे ज़्यादा ज़रूरी है कि हमारे पास जल हो. जल और स्वच्छता दोनों की बहुत ही ज़्यादा ज़रूरत है. तो हम लोग इसके लिए अवेयरनेस प्रोग्राम कर रहे हैं. 4 आईज प्रोग्राम बनाया है. नंबर 1 इंफॉर्मेशन, नंबर 2 इंस्पिरेशन, नंबर 3 इनोवेशन और नंबर 4 इम्प्लीमेंटेशन. इन 4 चीज़ों को लेकर हमने जल और स्वच्छता और सफाई की सुविधाओं सबके लिए, महिलाओं के लिए, लड़कियों के लिए, जिनको सबसे ज़्यादा सामना करना पड़ता है, उन सभी महिलाओं के लिए और लड़कियों के लिए हमने क्लासेस लगाई हैं. सच पूछिए तो उनको पता है पानी की क्या कीमत है. केवल पानी नहीं, बल्कि पानी का पूरा पूरा असर उनके स्वास्थ्य पर पड़ता है, उनकी शिक्षा पर पड़ता है. जब सारा दिन पानी ढोते रहेंगे तो कैसे वो पढ़ाई कर सकेंगे, कैसे वो स्वस्थ रह सकेंगे. तो ग्लोबल इंटरफेथ वाश अलायंस और परमार्थ निकेतन इस दिशा में बहुत बड़ा काम कर रहा है. स्कूलों को जोड़कर, आंगनवाड़ियों को जोड़कर, आशा वर्कर्स को जोड़कर और समाज में जितनी संस्थाएं हैं उन सबको जोड़कर, क्योंकि पानी को बनाया तो नहीं जा सकता लेकिन पानी को बचाया तो जा सकता है. ये हमारी सबकी जिम्मेदारी होनी चाहिए. मेरा पानी मेरी जिम्मेदारी हो कि मैं अपने पानी को बचाऊंगा. स्वच्छता और पानी, हमको बचानी है ये जिंदगानी. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.